दुपारी छान अशी पावसाला सुरुवात झाली होती. मस्त असं वेदर झालेलं होतं आणि या पावसामध्ये खूप काही खाण्याची इच्छा होती, जसं की मॅगी, वडापाव, कांदा भजी. पण मी तर ठरवलं की कांदा भजीच करूया. सो कांदे घेतले पटकन. कांदे घेतल्यानंतर ते मस्त असे चिरले आणि एकदम बारीक-बारीक चॉप केले. हा चॉप केलेला कांदा जो आहे, तो मस्त असा सुट्टा करून घ्यायचा. कांदा भजीला तिखटपणा येण्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकले 2 ते 3 चमचे लाल मिर्च पावडर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकला कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून आपली जी भजी आहे ती खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हावी. त्याच्यानंतर टाकलं बेसन पीठ. त्यानंतर अळणी जेवणाला टेस्टी बनवण्यासाठी मीठ टाकायचं आहे चवीनुसार, जास्त पण टाकू नका, नाहीतर खारट होतील. आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते पाणी टाकून, योग्य प्रमाणात पाणी टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल कढवून घ्यायचं आहे आणि नंतर तेल कढल्यानंतरच भजी सोडायची आहेत त्याच्यामध्ये. व्यवस्थित ते मंद आचेवरती भाजून घ्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत, त्याचा कलर थोडासा डार्क होईपर्यंत. पाऊस तर लगेच गेला, पण आपले गरमागरम भजी तयार झालेले होते आणि भजीसोबत कॉम्बो होता तो म्हणजे चहाचा. सो आम्ही हे भजी एन्जॉय करतो. तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पावसाळ्यामध्ये कोणते कोणते पदार्थ खायला आवडतात.